नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ फॅमिलीमध्ये आपलं स्वागत आहे. झटपट कापून केलेली ही कुरकुरीत अळूवडी चवीला एकदम भारी आणि बनवायला अतिशय सोपी. चला तर मग बनवूया अळूवडी नवीन स्टाईलमध्ये. प्रथम अळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. अळूची पानं खाजवतात, मग वड्या करण्यापूर्वी पानांच्या शिरा सुरीने काढून टाका किंवा त्यावर लाटणं फिरवा. यामुळे वड्या वळणं सोपं जातं आणि घसाही खवखवत नाही. या पद्धतीने आता आपण सर्व शिरा काढून घेणार आहोत. सर्व पानांच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. आता आपण उकड काढण्यासाठी 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवूयात व चाळणीला थोडंसं तेल लावून घ्या, जेणेकरून आपली अळूवडी चिकटणार नाही. तर आपण नेक्स्ट प्रोसेस मसाला बनवूया. 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळी, एक अर्धा इंच आल्याचा तुकडा, फ्रेश ताजी धुतलेली कोथिंबीर, आणि 1 चमचा जिरे. यानंतर आपण मसाल्यामध्येच मीठ घालणार आहोत, 1 चमचा मीठ. आता झाकण बंद करा आणि मसाला करून घ्या. थोडंसं मसाला फिरवल्यानंतर असा मोठा मसाला तयार होईल. तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व परत त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपली मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण पुढची प्रोसेस अळूची पानं चिरायची आहेत. एकावर एक अशा पद्धतीने अळूची पानं ठेवून घेऊयात, म्हणजे ते चिरायला अगदी सोपं होईल. मी ज्या पद्धतीने चिरत आहे त्याच पद्धतीने इझिली तुम्ही अळूची पानं चिरू शकता. अशी पाने एकावर एक रचून मस्त बारीक चिरून घ्यायची आहेत. प्रोसेस थोडी लेंदी आहे, पण रिझल्ट खूपच उत्तम आहे. ही चविष्ट अळूवडी फक्त जिभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्याचा खजिनाही आहे. यातलं लोह आणि व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आणि रक्ताच्या वाढीसाठी उत्तम मानलं जातं. भरपूर फायबर पचन सुधारतं आणि वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. म्हणूनच चवीसोबत आरोग्य जपण्यासाठी ताटात अळूची वडी नक्की ठेवा. अशा पद्धतीने आपली बारीक पाने चिरून झालेली आहेत. तर बारीक पाने चिरायचं कारण की पीठ मळायला अगदी सोपं जातं. तर आता आपण कणिक भिजवून घेऊयात. तर यासाठी मी येथे 4 मोठे चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे व 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चमचा धनेपूड, जिरे आपण मसाल्यामध्ये घातलेले आहेत, सो मी इथे जिरेपूड स्किप केलेली आहे. 1 चमचा ओवा, थोडासा हातावरती मसलून ओवा घालायचा आहे. बेसन आणि अळूची पाने काही जणांना गॅस किंवा जडपणा देतात, तर ओवा तो प्रभाव कमी करतो. अळूमध्ये लोह भरपूर असते, पण ते शरीरात नीट शोषले जाण्यासाठी व्हिटॅमिन सी ची गरज असते, जी लिंबू पूर्ण करते. अळूच्या वडीमध्ये लिंबू वापरण्याचे 2 मुख्य फायदे आहेत. एक म्हणजे अळूची चव वाढवणे आणि दुसरे म्हणजे अळूमुळे होणारी जी खाज आहे ती कमी करणे. त्यासाठी अर्धा लिंबाचा रस मी येथे घातलेला आहे. 1 चमचा लाल तिखट व आता आपण बनवलेली हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे. हे सगळं एकजीव करून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण पाणी घालणार नाही आहोत. आपण पेस्टमध्ये पाणी घातले तितक्याच पाण्यामध्ये हे आता मळून घ्यायचं आहे. थोडंसं दाबून दाबून मळल्यामुळे त्यामधलं पाणी सुटायला मदत होते व छान पीठ मळलं जातं. यामध्ये रिक्वायरमेंटनुसार तुम्ही बेसनचं पीठ परत ॲड करू शकता. थोडंसं बेसनचं पीठ यामध्ये असून बसू शकतं अशी शक्यता मला वाटते, त्यामुळे मी येथे 1 चमचा परत बेसनचं पीठ घातलेलं आहे. पीठ मळून झाल्यानंतर याची थोडीशी चव बघायची व त्यामध्ये चवीनुसार मीठ तुम्ही ॲडजस्ट करा.
छान पीठ मळून झालेलं आहे, तर मला थोडंसं मिठाची कमी वाटली, त्यामुळे मी थोडंसं मीठ ॲडजस्ट केलेलं आहे. आता यावर थोडंसं तेल घाला, त्यामुळे वडी आपल्याला हाताला चिकटणार नाही. त्याचे मी 2 भाग केलेले आहेत. ज्या साईजमध्ये वडी बनवायची असेल तितके पोर्शन तुम्ही बनवून घ्या व असं छान असं मळून घ्या. अशा पद्धतीने त्याचा गोळा बनवून घ्या. तुम्हाला जर स्क्वेअर शेपमध्ये जर बनवायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्याची मांडणी करून घेऊ शकता. मला राऊंड शेप आवडतो, त्यामुळे मी येथे राऊंड शेप बनवलेला आहे. माझे 2 पोर्शन आता मळून झालेले आहेत, तर आपण त्याला आता उकड काढायला ठेवून देऊया. साधारणतः 20 ते 25 मिनिटांमध्ये अळूवडी शिजते, तर झाकण उघडायची गरज नाही आहे. 20 मिनिटे उकड काढण्यासाठी ठेवलेली आहे. तर आता आपण चेक करूया. या पद्धतीने चाकू जर न चिकटता बॅटरमधून बाहेर आला तर समजायचं अळूवडी आपली शिजलेली आहे. आता हे थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं आहे व त्याच्या छान अशा वड्या करून घ्यायच्या आहेत. अशाच खाल्ल्या तरी चालतील किंवा तिळाची फोडणी देऊन खाल्ली तरी चालेल, पण आम्ही हे थोडं फ्राय करून घेतो. ही तळलेली वडी खूपच खमंग आणि कुरकुरीत बनते. रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे. अगदी जिभेवर रेंगाळणारी चव अशी बनते, जी तुम्ही एकदा खाल तर नेहमीच अशा पद्धतीने बनवाल. आता या पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घेणार आहोत. आपल्या वड्या छान अशा तळलेल्या आहेत, तर आपण आता प्लेटिंगमध्ये काढून घेऊयात. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास आमच्या टेस्ट ऑफ फॅमिलीला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.